समस्त ग्रामस्थ मंडळी वेलतुरा तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली. संसार आहे, दुःख मूळ आहे, दुःख बांधवडी हे संसार ताकासारखा आहे. मग ताक का फेकून देतात लोक? नाही विचारावर आई फेकून देता का ताक तुम्ही? नाही एका म्हशीचं ताक साऱ्या गावाले पुरवता. टाक पाणी कर चिचोनी, टाक पाणी कर चिचोनी. हा एकच म्हैस पण साऱ्या गावाले पांड फटक पाणी कडी सुती होत नाही. पण हे ताक फेकतात काय? ताक नाही ताक काय? ताक भेटत नाही. ताक कोणाले पाचतात आई? कोणाले पाचतात ताक? आल्या आल्या दूध गावात विकतात आणि घरच्या हेल्याले टाक. हेलेले. बरोबर आहे. ताक कोणाला पाचतात? हेले. हलगटात त्याच ताकात काळं मीठ टाका, बर्फ टाका, खडी साखर टाका, मसाला टाका, संबार टाका. आता काय झाला? आता कोण पेते? केला. काय होतं? ताकच होतं. पण काय झाला? संसार ताकच आहे. संसार ताकच आहे. पण ज्याला बुद्धी आहे तो दान धर्माची साखर टाकते, जय हो. भक्तिभावाचा मसाला टाकते आणि प्रेम रूपी बर्फ होते. त्याचा संसार गोड होते. सप्ताह सुरू आहे. भरपूर दान करा. सद्गुरु सखाराम बाबा म्हणत, सज्जन का पैसा साधू और फकीर, दुर्जन का पैसा डॉक्टर वकील. सज्जनाचा पैसा परमार्थात लागते आणि दुर्जनाचा पैसा कोर्टात आणि दवाखान्यात जाते. दिलं पाहिजे, दान केलं पाहिजे. नाथबाबा म्हणतात, असली या सामर्थ्य वैभव स्वयं करावा मोत्सव, ना तरी मोत्सव सर्व मिळवून करावा. सामर्थ्य असेल उचलाव खर्च वाघासारखा काल्याची पंगत एकटा देतो. एका दिवसाची पंगत बुवाची सेवा सगळं मी घेतो. सामर्थ्य असेल तर. नशील सामर्थ्य आपल्याच्यानं होईन तेवढं द्या. 50 रुपये आहे ना, 100. गेला तो जमाना 50 आणि 100चा. बरोबर. 100त काय होते हो? 15 लोकांच्या कुटुंबावाला जर 100 देत असेल, त्याला वाटलं पाहिजे थोडंसं. काल्याच्या दिवशी 15 लोक खायला बसले, 150चा भातच खातात. 100 वर्गणी, 100 आणि 200. अरे ज्या डॉक्टरले डिग्री नाही अशा डॉक्टरांची फी पाय. मला मागच्या वर्षी कापसानं खात झालती. मग मला नेलं दवाखान्यात. पोरापोराने सप्त्याचे कार्यकर्ते नेलं. मग डॉक्टर वयस्कर 62 वर्षाचा इंजेक्शन घेऊन आला. मी म्हणू बापा हा कोंबरीचं उम्मान घेईन आणि बैलासारखा पाठीतोच टोच. माय तो डॉक्टर पाहून इंजेक्शन घ्या. मी म्हणू भाऊ राहू द्या. पण कार्यकर्ते कोणी गावचे हुशार असतात. ते म्हणत बाबा ऊस डोंगा पुरी रस नाही डोंगा. काय भुलला शिवरली रंगा. डॉक्टरकडे पाहू नका, घ्या तुम्ही इंजेक्शन. घेतलं भाऊ. जुनं ते सोनं असं इंजेक्शन दिलं. काहीच नाही वाटलं. वा, मी म्हटलं का काय डॉक्टर आहे. जसा माकोळा डसला. धोत्राचे गुढे खोसले ना असा हात केला. बाजी मी पाहिलं तर त्या डॉक्टरनं ते टूप काढलं आणि सुई कमरीतच ठेल होती. आणि फी 300 घेतली. 300च्या गोळ्या 600. साधी खाज आली की 600 लागतात. मग आपल्या हनुमंतरायाचे आपल्यावर किती उपकार, किती द्यावं. धन पावत्या फाडल्या पाहिजे. श्रीमंत सोनी दान न करी, गरीब सोनी भजन न करी. या गळा पाशान बांधोनी समुद्रा जाण बुडवावे. श्रीमंत आहे पण दान नाही करत, गरीब आहे पण भजनात येत नाही. त्याच्या गळ्यात पाशान बांधा आणि त्याला समुद्रात नेऊन टाका. नाथांनी सांगितलं. दान केलं पाहिजे. संसार चांगला एवढं सांगायचं होतं. धन्य ते ब्रह्मचारी, धन्य ते संन्यासी नाही, धन्य ते संसारी. पण कोण? दयावंत जयंत विठ्ठल. अनहिताचं बोलले नाही. वासुदेव वासुदेव म्हणा, हरी तुम्ही म्हणा रे सकळ. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना. रागाला किती सांगू तरी न ऐकती. पुढे शिंदडीचे काय माय गेली होती भूतापाशी. हरी नाही मुखाशी अरे मुढा. सगळ्या भाषा वापरल्या.
धमक्या दिल्या, हे जरी नाही काल पुढे दुसरा येईल हे जरी नाही काल, पुढे दुसरा येईल नाही काल, पुढे दुसरा येईल हे जरी नाही काल, पुढे दुसरा येईल सरते शेवटी बा, काळ बांधून नेईल 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 एका जनार्दनी मुझे काय बनाईला, एका जनार्दनी मुझे काय बनाईला, एका जनार्दनी मुझे काय बनाईला, एका जनार्दनी मुझे काय बनाईला. पिंगळा 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 महाद्वारी बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी, बोल बोली तो देख पिंगळा महाद्वारी, बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी, बोल बोली तो देखा महाद्वारी, बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी, बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी, बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी. बोल बोली तो देखा पिंगळा. मला असं म्हटलं की करमते, त्याला माहीत आहे, कारण मला यातलं कमी येत जाय, तुम्हाला माहीत आहे. आणि सोपान बाबांना आम्ही पैठणले आता 15 दिवसाच्या आधी ते कीर्तन करून आणले आणि मी आलो कोण्या गावून. मग दोघंही जण आदरणीय आमचे शिवेंद्रजी शास्त्री महाराज त्याचे हां हो महाराजांचे इथं थांबलो. जे बसलो भजन करत ते वाजवाय आले आणि मी म्हणाले. मला यातल्यापेक्षा दुसऱ्या चालीला येतात आणि ते मस्त जमे. हो मी म्हणून यायले जम वाजव नाही जमते आणि वाजवत मी जर खंडोबाचं म्हटलं मला र पिवळा झाला हळद लागली त्याईनं वाजवा. आम्हाला 3 वाजले खंडोबाचे गाणे. ते म्हणा आता खंडोबा सरला शिवा म्हटलं मग आता गोंधळ कर. मग मी लगेच अंबाला माझ्या मनवट बरवणावरी झाली राती कुंकवाची वाटी भोड्या भगताच्या हाती सावडी अंबाबाई गबाई कोण्या राजाले पावली अंबाबाई. आई भवानी तुझ्या कृपेने तारी भक्ताला अगात मै माता तुझा नाही ताई संकटाला. आई कृपा करी मामावरी रागविले रात दारी. हे गोंधळ मांडिला भवानी गोंधळ मांडिला, गोंधळ मांडिला भवानी गोंधळ मांडिला. भवानी गोंधळ मांडिला, गोंधळ मांडिला भवानी मांडिला. यांना सगळे भजन केले सगळे पण सोडून दिले बाबा. कारण माय जी भजनाची सोबती होती ना असे नव्हते. त्याची ताकद कमी पडली की ते उसनी ताकद म्हणून सोडले. हो नाहीतर मी सगळे भजन तुमच्याकडे ते असते नागोबाचं भजन. एक सुपारी बंधन सुपारी बंधन तटी मैलागिरी चंदन मैलागिरी चंदन चंदन पाचाकी वर्षाचा पाचाकी वर्षाचा. बाबू सगळे भजन केले. शिकलाच कुठं ऐका आमच्या साधून अनहिताचे उपदेश केले. हरिमुखे म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा. आता इथं एक प्रश्न आहे. एखादा म्हणेन का रे तुमचे साधू असे काऊन म्हणतात वासुदेव वासुदेव म्हणा हरी हरी तुम्ही म्हणा रे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा असं का नाही म्हटलं. कर जोडून विनवितो तुम्हा तुम्ही वासुदेव म्हणा. नाही काय म्हणतात वासुदेव
हरी हरी असं का नाही म्हटलं. हरी तुम्ही म्हणा रे, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी नाही. हरिमुखे काऊन म्हणतात लोक विचारतात. मला एकानं नवरदेवानं माय कीर्तन अळवलं. मला म्हणे का रे लग्नात हळद काऊन लावतात? तुमच्याकडे काय लावतात आई? ते माय तर बुक का सांगून राहील. हळदच लावतात ना आई, हळदच लावतात ना. कोणती हळद? आंबी हळद. हळद लावतात की नाही भाऊ? काही काही लागेल आहे, काही काही राहायला आहे ना. तुम्हाला लागेल, थांबा. हळद लावतात. का लावतात हळद आई? त्यानं मला विचारलं होतं. मग मी त्याला सांगलं होतं, म्हटलं आमच्या सोपान बाबा या गावले जाईन, वेलतुर यायले आणि तिथल्या बाईले विचारीन आणि तुला सांगेन काऊन लावतात हळद. मी विचारात पडलो, पण मग नाही सांगसान तर आपली इज्जत जाते. हे हळद काही कोण्या पुस्तकात निघली नाही भाऊ. मग मी त्याला सांगलं, म्हटलं हळद लावली की नवरदेव सुंदर दिसते. आपलं साधं का? म्हटलं हळदीनं नवरदेवाले रूप येते. तो म्हणे बुवा हे खोटं आहे म्हणे. तो हुशार होता, शिकेल पोर्या. हे खोटं आहे बुवा तुमचं. त्याचंही खरं आहे ना भाऊ. हे काही माय खरं नाही. कारण हळदीनं सुंदर गिंदर काही नाही बुवाजी. गोऱ्या पान पोऱ्याले हळद लावली तर तो सुंदर, आणि काळ्याले हळद लावा जांभळा पडते. जांभळा पडते. तो म्हणे मला पटीन असं उत्तर द्या म्हणे. तर कीर्तन, हळदीचं कीर्तन. मग मी त्याला सांगलो, अरे म्हटलं नास्तिक लोक मरी माय पुढे बोकडे कापत. म्हणे हो. म्हटलं मग बोकड असं आणता बरोबर ना कापत. ते लोक घरी आणत, त्याची आंघोळ घालत, त्याले हळदीचे असे 5 थापे मारत आणि कुंकाचे बोट लावत, आणि तो बोकड्या गावातून फिरवत. आणि फिरवला रे त्याले मरी मायजवळ नेऊन कापत. म्हणे हो. म्हटलं मग ह्या बाया आपलं असंच करतात. तुम्ही पापोर हो, तुमचं काय होणार आहे? ह्या तुम्हाला गल्लीत आणतील, तुमची आंघोळ घालतील, तुम्हाला हळदीचे थापे मारतील, कुंकाचे ओट्यावरचे कुंकाचे बोट लावतील, मग डीजे सांगून बोकड्या गावातून फिरून आणतील. आणि फिरोना झाला रे मरली त्या बोकड्याले मरी मायजवळ नेतात. माय आजपासून हा बोकड्या तुयाच आहे. तो बोकड्या मायचा ऐकत नाही, बहीणचा ऐकत नाही, भावाचा ऐकत नाही, कोणाचाच नाही. तो बोकड्या फक्त जेवढं मरी मायनं सांगलं तेवढाच आपल्याला एखादा म्हणेन महाराज तुमचे साधू असे का म्हणतात? वासुदेव वासुदेव म्हणा. याले लय मोठे कारण सांगत गुरुवर आबा. आदरार्थ द्विरुक्ती, पूर्णार्थ द्विरुक्ती, अभ्यासार्थ द्विरुक्ती, निश्चितार्थ द्विरुक्ती, प्रथम व्यर्थार्थ द्विरुक्ती, घाई, लय कारण. तुमच्या दारात कोणी आलं, आता आज मी तुमच्या गावात आलो, तुमचा आदर करणं काम आहे. मी आलो, आमचे सोपान बाबा इकडे पंक्तीवाल्याची इथं चालले होते. पूर्ण महाराष्ट्रात कीर्ती केली त्यानं, या गावाचं नाव रोशन केलं पूर्ण महाराष्ट्रभर. मी त्याच्या भाईस काहीच नाही, म्हणजे मी त्याचा एक लहान गुरुबंधू. पण मी आलो तर त्यानं त्याचं जेवण राहू दिलं. चाल सोडून दिलं इकडचं पंगत. ते जेवणाले बसणार होते, घरलोक नेलं, मले जीव घातलं आणि मग जेवणाले आले. का? आदर करणं हे काम आहे. त्याच्या भूमीत आलो मी. चक्षुर दद्यात मनोदद्यात वाचम दद्याच सुनृताम अनुव्रजे दुपा शीत सयज्ञ पंचदक्षिणा. आमच्या सोपान बाबानं प्रेमानं महाराष्ट्र जी केलाय. त्याच्या नावानं कोण्याच गावात बोटं नेत मोडत, कोणी कोपऱ्यात हेंटो. कोणी म्हणते महाराज काय त्या बाबाचा स्वभाव आहे हो, लयच गोळ. का? हे गावच गोळ आहे ना. त्याचे गुण शीतावरून भाताची परीक्षा. हे गाव गोळ आहे गाव. भात शिजला काय असा दाबा लागते काय? नाही नाही. अरे शीत दाबल्यावर भात समजते. तसं सोपान बाबा जर एवढे आहे तर तुम्ही सगळेच बापू हो तसेच आहे. विठ्ठल विठ्ठल.
कोणी लहान असो मोठा असो गावात आला चक्षुर दद्यात चांगल्या नजरेनं पहा. एक यज्ञ करायचं पुण्य आहे. मनोदद्यात मनानं चांगलं चिंतन करा, एक यज्ञ होते. वाचम दद्यात गोड बोला. चसूनृताम आणि पाहुणा जायला लागला की घर मालकानं गावातल्यानं बाहेर येऊन हात जोडून उभं, या भाऊ यज्जा महाराज आले की एक पंचदक्षिण नावाचा यज्ञ करायचं पुण्य आहे. मग आदर असला तर आदर कसा करतात तुमच्या गावात? समजा कोणी बुवा आला, आज आमचे भरत बाबा आले तुमच्या गावात, मग त्याचा तुम्हाला आदर करणं आहे. काय म्हणसान? या तुमचीच कमी होती, बरे आले असं. राम राम, या या आले, बसा बसा. चहा घेता की दूध? एक शब्द. हा राम राम. तो राम राम चांगला पाहिजे. कठोर स्वरात राम राम चालत नाही. राम राम नाही नाही, आदर. मग साधू संतांच्या अंतकरणात देवाविषयी आदर आहे म्हणून वासुदेव वासुदेव म्हणा एक शब्द 2 वेळा. एखादं कारण सांगू आणखी. जर घाई असली तर एक शब्द 2 वेळा वापरतात. घाई आहे, खेडच गाव आहे तुमचं, काही शहर नाही. मग पती पत्नी गावात चालले, बुवा फाट्यावर गेले, बाई आहे घरी. गाडी आली, त्या माणसाले त्या बाईले घाई घाई बोलाव नाही. कशी बोलाव सांग तुम्ही? ये ना, आय गाडी जाईन ना, ये. येतात का बाया? तुम्ही सगळे संन्याशी आहे काय? मग सांगा ना, भेटा काय ले? बाई एका आवाजात येते काय? येते? कोणतीच बाई नाही, कोणतीच नाही. गुरुवारी आबा म्हणत, वक्ते आबाचे शब्द आहेत, एकदा म्हैस लवकर येईन, बाई नाही येत. खोटं बोलत नाही. आता मी कोरोनात म्हशीच होते आपल्याजवळ, आताही म्हशीचीच तयारी सुरू आहे. कारण हे बंद होणार आहे, हे चालत नाही ना, म्हशीच घेणार. म्हणून सांगतो, हे खरंच आहे. बाई कोणतीच एका आवाजात येत नाही आणि म्हशीले 10 आवाज नाहीत लागत. माई म्हैस जर कोणाच्या वावरात गेली ना, मी कधी काळी घेऊन नाही गेलो मधुबाबा, मी फक्त उभा राहिलो, हा एका आवाजात म्हैस जोड. एका दुसऱ्या आवाजाचं कोण येते एका आवाजात? बाया नाही येत. विचारा, कधीच नाही, यायचं होतच नाही. आणि एक दिवस असा आहे, तुम्हाला झोपेलच ठेवतात. त्याची तयारी भाऊबीजीच्या दिवशी. त्याच्या बापाच्या घरी जाणं असलं की पॅकिंग आणि हा झोपे उठा. खरं आहे, बाई एका आवाजात येत नाही. बुवा फाट्यावर आणि गाडी आली आणि त्यानं जर केलं, ये ना, ये गाडी जाईन ना, येते. आणि त्यातल्या त्यात बाई झांबली पाहिजे, बजेटच बसला. तुम्हाला झांबली समजते काय? नाही. झांबली म्हणजे थंडी. थंडी म्हणजे बोलायला बोलकीन, कामाले हलकी. 4 प्रकारच्या बाया आहेत. एक शंकिनी, दुसरी डंकिनी, तिसरी हस्तिनी, चौथी पद्मिनी. तुम्हाला राग नका येऊ दे, मी यायची 8 प्रकार सांगतो मग घरी जातो. 12 वाजले चालतील. हो हा, शंकिनी शंकाखोर, कपटी मनाच्या. यायच्या मनात लवकर संशय येते की नाही आई? खरं सांगा. तुमच्याच नाही, देवाच्याही बायकाईच्या आल्या. कोणाचे? भगवान शिवावर सती मातेनं संशय घेतला. कोणाची गोट सांगू लखन महाराज? हा, तुम्ही अजून हनुमान आहे, बरं आहे. कठीण आहे. मी कीर्तनाला गेलो. आता हे सगळे मोठे माणसं आहेत इथं उभे आहेत, हे माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं सगळ्या गोष्टीनं मोठे, पण मला मान देतात. कीर्तन आहे त्याचं आज, बरोबर बस. मग मी फुकतो. मी बसलो रेटून. त्या ज्याच्या घरी बसलो त्याच्या घरच्या बाईनं टिकली लाल होती भीतीले, आणि ते लागली मा पाठीले. भाऊ एवढी चिटकली ते घरलोक निघली नाही. टिकली घरी, ते आमच्या अंबाबाईनं पाहिली आणि कपडे धुयाच्या अगतीकडे कीर्तनाला गेलता आणि टिकली कशी काय? कीर्तनाला गेलता आणि टिकली.
म्हणून सांग बापू हो, अशा बाईले म्हणतात शंकिनी. शंकाखोर कपटी म्हणायची. तुमच्या मनात लवकर संशय येते. या आईनं या आईच्या कानात काही गोष्ट सांगली की ते मागची म्हातारी म्हणते मायच कुठलं वो शंकिनी. दुसरा प्रकार आहे डंकिनी. डंकिनी म्हणजे काही काही बाया डंक मारतात, जिभीले अशी धार असते, अशा बोलतात की नवरा डायरेक्ट दोरच घेऊन जाते, झाडाले बांधते, गळ्यात बांधते, झोका घेते, झुबाळा झुरे झु. हा समजलं तुम्हाला डंकिनी. एकानं मला घरी नेलं फराळाचं करेल. आम्ही तुमच्या मागे लागतो का आम्हाला न्या नेसान तर न्या नका नेऊ, पण शहाणपणा महाराज चला. मा कसं आहे मी जातो कोणाच्या घरी जातो. या भाऊनं म्हटलं चला तरी येतो मी. माणसं मनानं मोकळे असतात. या बुवा सारख्या बुवानं मला 500 दिले एक दिवस पाया लागून 500. हा आणि सकाळी उतरल्यावर वापिस मागे. मग असो फार दिलदार माणसं. त्या आता कीर्तन झाले की देतात मला 500. ऐका मला घरी नेलं आणि मावर वजन टाकी. मावर वजन ऐ महाराजांना फराळाचा. शायन्या माणसाला कल्ला करा लागते का घरात. मेलं का काय पाखरं हाणून राहिला का फराळाचा. त्या बाईनं मा देखत खिडकीतून तोंड घातलं म्हणे हा बुवाने थै थै करतो सामान आणले मरत. अरे तुमची घरात चालती अशीन तर न्या साधूले. तुमचे भानखेडचे गजानन भाऊ येलाय. मायबाजी या भागात कुठंच कीर्तन नव्हतं. हे बुवा बोलावत मला. आणि कुठं कीर्तनही असलं मला गाडी घेऊन नेणं, तिथलं येणं, कुठून वापिस नेणं, गाडीत बसून देणं. आपला एसटीचा कार्यक्रम धाकटी 5 वाजता तरी म्हटलं तरी आजही ते म्हणते या. म्हटलं नाही आज सोपान बाबा या गावात कीर्तन, आज तिथंच जेवण आणि तिथंच थांबणं आहे. विठ्ठल सांगायचं एवढं होतं. डंकिनी म्हणजे डंक मारते, शंकेनी शंकाखोर, हस्तिनी म्हणजे थंडी. काही काही बाया बोलायला आवरत नाही, काम काहीच करत नाही. बऱ्याच आहे तशा. खिचडी येत नाही. एका बाईनं खिचडी केली, खाली जळगाव, मंदा चिखलगाव आणि वर तांदईवाडी. हा इले म्हणतात झांबली. आणि चौथा प्रकार आहे पद्मिनी. पद्मिनी म्हणजे हुशार सगळ्या कामात. या गावातल्या बाया ऐका. झांबली बाई बुवा हुशार बुवा फाट्यावर बाई घरी गाडी आली त्याने केलं ये ना ये. हा हा त्याले एक शब्द 2 वेळा हे लेकरू डचकलं राजे. एक शब्द 2 वेळा वापरला. 2 वेळा. साधू संताईने एक शब्द 2 वेळा वापरला. वासुदेव वासुदेव म्हणा, हरी हरी म्हणा. माझ्या दृष्टीनं तुकोबारा देवाशी बोलतात. देवा तुझ्या कीर्तनाच्या दृष्टीनं माझी जीभ कर्म व्यभिचार भोग व्यभिचार रहित आहे. मला कीर्तन भक्तीची नोकरी करतो मी तुझ्या नामाची. मग देव म्हणतात कशी काय नोकरी. मुलाखत नाही काही नाही, नोकरी डायरेक्ट. मी विचारील काही प्रश्न, तुमची इंटरव्ह्यू घेईन. तुकाराम महाराज म्हणतात चतुरा तू गुणलावण्याची खाणी मुकुट सकळा म्हणी धन्य तुझी विठोबा. तुरंगा तू चतुर आहेस. मी तवा नाथ अपराधी कर्महीन मती मंद बुद्धी. तुझं आठविले नाही कधी वाटे कृपा निधी माय बापा. देवा मी मतिमंद आहे, अनाथ आहे, अपराधी आहे, कर्महीन आहे. मला काही विचारू नको. आमच्यासाठी नाव ठेवले ना. कष्टले संसारशीने जे देव येती गारहाने. तया ओ दे नामे जेने तो संकेतु हा. ब्रह्माचा बोला फिटावा परी अद्वैतत्वे तो भेटावा. ऐसा मंत्र देखिला कवने वेदे बापे. त्रयक्षर हे नाम हे जाण केवळ ब्रह्म. या संसारातल्या जीवाले कष्ट झाले की हे जीव मला हाक मारतील म्हणून त्यानं एवढे नावं ठेवले. मग आमच्यासाठी आहेत घेऊ दे ना. नाही
मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो, 5 झाले तर नोकरी देतो. राग आला तुकोबारा म्हणता तुझ्या मनात येईन ते विचार. देवानं प्रश्न केला, तुकोबा तुमची जीभ कर्मव्यभिचार रहित आहे काय? हो देवा. अभंगाचं पहिलं चरण. तुझं विना देवा, तुझं विना देवा, तुझं विना देवा, हो हो, तुझं विना देवा, तुझं विना देवा, तुझं विना देवा, हो हो, तुझं विना देवा, तुझं विना देवा, तुझं विना देवा, कोणा म्हणे माझी जिव्हा, 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 तरी हे होता शतखंडे, 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 हो, तरी हे होता शतखंडे, तरी हे होता शतखंडे, तरी हे होता शतखंडे, तरी हे होता शतखंडे, तरी हे होता बाराच वाजून आहेत आज 12. मला खालून परमिशन आलं, टेन्शन घेऊ नको, चाल दे. हा, आमच्या सोपान पवान सांगलं. आणि तुमची चेहरे खुश आहेत ना, कोणाचंच चेहऱ्यावर 12 नाहीत वाजेल. म्हातारे माणसं एवढे पण असे पापरं फुललीत आहेत. कीर्तन ऐकायच्या सवय आहेत. आणि ज्याला सवय नाही ते पुढे बसत नाहीत, आणि त्याईनं बसूही नाही. आमचे हात जोडून विनंती आहे, हो बासक्या करू नका आणि पुढे येऊ नका. ज्याला सवय नाही ते पुढे बसले की आपला मूळ गमावतात. काल म्हातारा एक पुढे बसलं आणि पुढे बसून काय त्याला मग चादर आणू का, तुला झपतं काय आता? हात पाय लांबून आहे काय बापा, काय गाव आहे पाबर, खुश सगळे लेकरं जपून नाही राहिले. लेकरं तुमचे चेहरे पाहून मी चालू देतो. पुढच्या वर्षी तारीख नाही देत मी 2-3 वर्ष गॅप टाकतो सत्यपाल महाराज सारखा, मग येतो. हा, तुझं विना माझी जीवा कोणा म्हणे देवा, माझी जीवा कर्म व्यभिचार रहित, माझ्या जीवी दोष नाही रे. तुझं विना देवा कोणा म्हणे माझी जीवा, देवा माझी जीभ तुला सोडून दुसऱ्याचं नाव नाही घेणार. एक गाव आम्ही
दुसऱ्याचं नाव नाही घेणार. दुसरा अर्थ, तुझं विना माझी जीवा देवा कोणा म्हणे. जसा अभंग म्हटला तसे तसे अर्थ निघतात. म्हणण्याची पद्धत बदला. या तुझं विना माझी जीवा कोणा म्हणे देवा. देवा संसारात परमार्थात कोण्या गोष्टीची कमी पडली तर तुझं विना माझी जीवा कोणा म्हणे. लागणार नाही दुसऱ्याले. एकाचा संसार करते दुसऱ्याच्या पुढे हात पसरते, तिला व्यभिचारी म्हणतात. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी तुझे दास्य करू आणि का मागू खावया. धिग झाले जिने माझे पंढरी राया. तुझ्या नावाची माळ गळ्यात घालतो, तुझ्या नावाचा बुक्का कपाळाले लावतो. तुला सोडून दुसऱ्याले मागेल धिक्कार सोश जीवनावर. हा दुसरा अर्थ. आता पाहू तिसरा अर्थ, तुझं विना माझी जीवा देवा कोणा म्हणे. माझी जीवा तुझं विना कोणा देवा म्हणे. किती अर्थ निघतात. हजार साधू ओवाळले आमच्यासारखे तरी अर्थ लागत नाही. संताचं कवित्व आहे हे का आपला आहे का पानसट. काही गाणे काढतात, काही म्हणतात. मादारून दिंडी चालली आणि एक बाई गाणं म्हणे, गजानन बाबा तुमचा आमच्यावर भरोसा नाही काय. काही पानचट काम. जुन्या बाया चांगले गाणे म्हणत, शेगावच्या साजना याव्या मुच्या भोजना एवढा निरोप द्या ना गजानन बाबाला. टाळ वाजे मृदंग वाजे मधुर वाजे विना गजाननाची पालखी आली विठ्ठल विठ्ठल म्हणा. आता वाया गेलं काम. दारू पिणाऱ्याची बायको दिंडीत आली. जे गाणं चालू केलं भाऊ सकाळपासून संध्याकाळ झाली पण सरेच ना. मी म्हणून मावशी तू काय बंदचं बटन हरपलं, बंद करणं माय आता. बरं तू विठोबाचं सांगत नाही, तुझ्याच देवाचं सांगतं. हा त्या गाण्यात सांगे, मले नवऱ्यानं मारलं व शेजारीनं आत्या बाई. काय हाय काय यात. पण तरी एक बुडी उठली तिच्या तोंडावरून हात फिरते, माय काय गया आहे व. असं म्हटलं की ते अधिक अधिक गाणं म्हणे. सोयऱ्या धायऱ्यानं आंदण दिलं, उभाऱ्यानं बाजारी नेलं, सार विकून टाकलं, टोनग दारू पिऊन आलं व मले दळ दळ मारलं. दुसरी म्हातारी उठली म्हणे, माय कसा हृदय भरेल आहे व तुय. असं म्हटलं की ते जोरानं गाणं. भर दिवाळीले दारू पेला, यानं बाई फटाका फोडला, शेजाऱ्याचा कापूस जळला, अन लोकाईनं गद्यासारखा मारला. शेजारी बाई का हाय यात हाय काही. रातभर पाखडलं काही नाही सापडलं. काय साधूचे शब्द आहेत. तुझं विना माझी जीवा कोणा देवा म्हणे. विठ्ठले विन देव म्हणती. पहिल्यासारखं विठ्ठले विन देव म्हणती, हे संसारा पुढती पावती. जमलं. साऊंडवाली बा हुशार आहेत. हा बिघडवलं तर पण आणलं जाग्यावर. खरंच एकच नंबर माणूस आहे. नाहीतर कीर्तन आरंभापासून माझं ध्यान आहे इकडे. आमचं इकडेच ध्यान असते. कीर्तनाचा प्राण आहे साऊंड. कीर्तन सुरू झालं आणि त्यानं केलं कुंग 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 कुंग. काय कीर्तन करा. साऱ्या शिट्ट्याच. हाय शिट्टी एखादी. वा खरंच चांगली. हा मग काय कमी आहे. शिट्टी नका वाजू देऊ फक्त.
कोणतीच कमी नाही. मन भरून येते कीर्तन करायचो. काय होय हे, हा किती टाळकरी उभे उभे राहिले नसते ना कोणी. हो, यातले तुमच्या गावातले किती पोरं आहेत? हाय का एक बटन दाबायला असला की हाय, पाणी प्यायला सरी जात राय. कोणता पोरगा या गावातला? हे पोरं जात काय? माझ्या हातलं लग्न व्हायला आहेत. बाबू पोरं शिकवाय यात. आता तरुणाईला आवड आहे ना, हे उभे राहिले पाहिजे. यायले पांढरे ड्रेस शिवा, कशी कुदत ना एक पाय पुढे आणि एक पाय मागे. पण याच्यामुळे शोभा आहे ना गावाची. तरुणाईले आवड आहे. तुम्ही हरिपाठात या, टाळकरी व्हा बापू. आहे का? खरंच कमी नाही. चोपदार बी दोन्ही असे आहेत, त्याचं वर्णन करावं तेवढं थोडं. नाही तरुणच चोपदार पाहिजे. नाही तर मातृभूमीत माय कीर्तन बुवाजी चोपदार थकेल. त्याचं ते कंबर बांधेल मला दंडा धरू लागा. काय करा बापा, मीनं दंडा धरला आणि त्यानं कंबर बांधली आणि झाला बाबा. आणि तो पुढे पुढे मी मागे मागे, तो पुढे पुढे मी मागे मागे. अरे कीर्तन या गोलीत आणि त्यानं घातलं तिसऱ्याच गोलीत. सारखं शहर हबा. ते लोक फोन करत, महाराज कुठे? मी म्हणून मला माहीत नाही तर मी काय करू? अरे काय सूचना? चोपदाराला म्हणून बाबा हे दुसरी गली आहे. हो ना लेख, मी बी बोललो. त्याच्या अभंगार अभंग अभंगार अभंग. पावर चोपदार कसे आहेत? यंग. हा त्याले म्हणतात चोपदार. नाही, या भाऊ नाव सांगलं म्हणून स्तुती करणं काम आहे. जाऊ दे. नाही खरंच चांगले आहेत चोपदार, आणि असेच पाहिजेत. काही काही गावले हा चोपदार जाळा पाहिजे. कायले जाळा पाहिजे? काही काही लोकांचं म्हणा चोपदार जाळा पाहिजे. जाळा कायले पाहिजे? मस्त आहेत चोपदार. ऐका देवा, तुला सोडून दुसऱ्याचं नाव घेणार नाही. तुला सोडून दुसऱ्या कोणाला काही मागणार नाही. तुला सोडून दुसऱ्या कोणाला देव म्हणणार नाही. विठ्ठले विन देव म्हणती, ते हे संसारा पुढती पावती. विठ्ठले विन नाही प्रीती, नाही तृप्ती विठ्ठले विन. का म्हणे जन्म आल्याची विठ्ठलाची एकच विठोबा पाहिल्यानं जीवनाचं सार्थक आहे. आमचे तुकोबाराय सांगतात, ज्ञानोबाराय सांगतात दुसऱ्याला देव म्हणणार नाही. शेंदरी हेंदरी दैवते, कोणती पूजे भूते खेते. आपुल्या पोटाशी रडते, मागती शिते अवदान. दैवते म्हणण्यामध्ये देव पण खोडलं. देव अलग आहे आणि दैवते अलग आहे. देव नावापुरतं घेते, नावासहित देते तो देव. सुदाम ब्राह्मण मुठभर पोहे घेऊन देवाच्या भेटीसाठी गेले. बदल्यात गाव सोनियाचा दिला गा. नावापुरतं घेतलं, नावासहित दिलं. तुम्ही काय देता हनुमंतरायाले? एक लोटाभर पाणी, 2 अगरबत्त्या, 1 नारळ, आणि तेवढ्यात बुडी सुकाट ठेव, बुड सुकाट ठेव, घरदार. आठाण्याच्या अगरबत्ती सगळ्या घराले सुख. आणि टोचाले जागा नसली की मारुतीच्या बोंबीत टोचतात. स्टाईलचे मंदिर झाले, खोटं नाही भाऊ. हा, आणि तरी आमचा देव सगळं देते. हो सगळं देते, नावापुरतं घेते. जसं घेते तसं देते. दैवते दैवते. देवा पुत्र होऊ दे, कापा बोकड्या, कापा कोंबड. असे हे लटके नवस फवसे हे सोडून द्या. राष्ट्रसंत गाडगे बाबाचं कीर्तन सुरून एक जण सांगेल्याला. सांगई दुर्गवाळा गाव आहे, दापुरा, शिरसदा दापुरा, बाबाच्या मामाचं गाव. तिथं साक्षात्कार झालता गाडगे बाबाले.
आम्ही ते 1 वर्ष दिंडीत, त्या दिंडीत चाललो मी पायी. चालू कीर्तनात महाराज तुमचा मुलगा मेला. आमचे गाडगे बाबा म्हणतात ऐशे मेले कोट्यानो कोटी, काय रडू एकासाठी. आणि आम्ही नवसं करतो देवा लेकरू होऊ देन बोकड्या कापी. काय असे नवसं करू नये. करणं असेल ना मी सांगतो तसा कर. आमच्या गावातल्या बाईने केलता. करसान काय तुम्ही? हो म्हणसान तर सांगतो, नाहीतर मा काही कशाला नसता टाईम व्यस्त. सांगू? हाव म्हणता ना सांग. आमच्या गावातल्या बाईने केलं. म्हणे देवा मला जर पोरग झालं तर मी मा नवरा कापीन म्हणे. करत हो काय बाया आहेत त्या बोकडीच्या आणि कोंबडीच्या काऊन मागे लागतात. आम्हाला एका जणाचा फोन आला धमकीचा. हेच सांगलं मी ना कीर्तनातून, देवाई बोकडे कोपडे कापणं बंद करा. त्याचं गाव आहे राहुरी, नगर जोड आहे ना बाबा. मला म्हणे तुमच्या विरोधात आम्ही पाऊल उचलतो. म्हटलं पाऊल नाही पुरं तू काही कर. म्हटलं मी तयार आहे. काहून तर म्हणे मंदिराईवर बोकडे कापणं का बंद करा म्हणता म्हणे तुम्ही. म्हटलं काहून रे? म्हणे पहिले गलीतले कापणं बंद करा म्हणे, मग मंदिराईवर. अरे आमचं सांगणं काम आहे बाबा. तू कापणारा असशील कापत बस. लय वाईट वाईट बोलला. कोरोनात म्हणे माळकरी ना माडी काढल्या. म्हटलं हरामखोरा चबर चबर करू नको. त्याच्यानं होत असेल ते करून घे. कारण भेसांत सरी लोक बोकांडीवर चढतात ना. कोणाकोणाला भ्या हो. हो ते बाई म्हणते घरी जाय बरं. मला म्हटलं की लेकराले काय माहिती. मी अर्धा घंटा राहतो अजून, मग लागलं तर डायरेक्ट गाडीत बसतो. ऐका माय कान लय पक्के आहेत. हे असे बोकड्या कोंबड्याचे नवसं करू नका. कोणाची नांदी लागू. कोणाच्या अंगात देव आला की सर गाव जमा होते. मी येत नाही असं म्हणत नाही. गुरुवर्य वक्ते आबा सांगत छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातात तलवार आली की अंगात संसरे. का? कारण ते तलवार नव्हती. नाही रे, ते साक्षात आई भवानी होती. हातात घेतली की अंगात संसरे की कचा कच माना कापत. तुम्ही पहा आता काही काहीच्या अंगात आले की ते निंबू फोड्यासाठी करतात. चक्कू लाव चक्कू लाव, निंबू कापेल. नाटकं करायला लागले काही काही लोक. आमच्या गावात एका खलबत्त्याच्या अंगात देव आला. अगरबत्ती शाप म्हातारा असं 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 करे. मग सुरुवातले म्हणे अमृत लाव. मला का अमृत समजून का रे अमृत? म्हणे गोमूत्राले अमृत म्हणतात देव. मग एका बाईला म्हटलं मावशी अन्न अमृत. ते मावशी गेली ना 2.5 वर्षाचं अमृत घेऊन आली. काय खुटूक आणि पाजलं देवाले. देव कर. मी म्हटलं काय झालं? म्हणजे झूट आहे झूट आहे. अरे तेव्हापासून देव अमृतच मागत नाही, ते फुल हुंगतात. देवानं अमृत पिणं बंद केलं. ते देव आले लोक करत देवाले मोकळं करू द्या. म्हटलं मोकळाचा देव काय बांधलेला नाही. नाही देवाचं शर्ट काढा. अरे थंडीचे दिवस तुम्ही शूटर घालून आले आणि देव उघडा करता. देव मरीन ना रे. मी त्याले म्हणून नाही नाही काळा शर्ट वळलं. त्या शर्टात उठशा बिड्या आणि तंबाखूच्या पुड्या. वडता वडता बिड्या मुडल्या देव करता बिड्या मुडतात रे. किती कठीण आहे. आमच्या घरची तशीच चटकली होती देवाजवळ जायला. उठली सुटली की देवाजवळ उठली सुटली. कोरोनात मी घरी होतो. ते देव घरी आहे ना. हा उपाशी तो तुपाशी. चालली ताट घेऊन देवा. मा ज्यूस तपला. मी म्हटलं हे नाही जमलं. मी गेलो देवाजवळ. असेच विचारणारे उभे होते. मी लागलो लाईनीत लागलो. मागातले लोक मला मानतात. मला म्हणा होय पुढे. मग झालं पुढे. मग देव मला म्हणे बोल भक्ता. मी म्हटलं देवा मला कानात बोलायचं आहे. तो देव मराठीवरचा हिंदीवर आला. हे नाही जमता. मी म्हटलं आता मराठी बोलली ना हे माय आणि आता हिंदी. मग तिचा नवरा तो भोप्या म्हणतात आमच्या इकडे. ते राळ जायणारा. तुमच्याकडे काय म्हणतात? भोप्या. तो राळ जाळे. तो काय म्हणे मला म्हणे एक खट्ट्या 10-12 देवे आहेत म्हणे.
म्हणून कधी हिंदी, कधी मद्रासी, कधी कोणती भाषा असते. म्हटलं देवा मला कानात बोलायचं आहे. तो ये नाही जमता. मी करो काऊन नाही जमता. आपली हिंदी कच्ची आहे बोज, मला हिंदी काहीच येत नाही. माय लोय वळानी काम. मला काही लोकायला ते रस्ता विचारायचं असलं तर हिंदीवाला असलं की काहीच नाही जमता आपले. हो, मी नर्मदा मातेच्या प्रदक्षिणेला गेलो भिक्षा मागून खाऊ. मग एक दिवस पीठच जमा झालं. म्हटलं मग आपण रोडगे करून खाऊ. मग मी ओवा आणले दुकानात जाऊन. दुकानदाराला मग हमको ओवा दो. दुकानदार म्हणे ओवा क्या होता है. मी त्याला सांगू ओवा जिरे का छोटा भाई होता है. तो देव काही ऐके ना. तो म्हणे ये नाही जमता. मग मी ना मागच्या सांगलं म्हटलं गळे हो कोणीच पुढे येऊ नका. माय होईन तास नंबर नाही तर काय. मग तो देव असं असं करू करू थकला. मग तो भगत तो भोप्या त्या विस्तवार बिडीच्या तोय देवा बालक अज्ञान आहे. मला अज्ञान म्हणेन तो बिड्या फुके. बालक अज्ञान आहे ऐका त्याचो. आणि तो देव त्या बिड्या वळणाऱ्याचा ऐके. देव मग माजुळाला मला म्हणे बोल भक्ता. म्हटलं देवा कानात बोल. गेलो देवाजवळ आणि कानात बोललो. आता सोपान बाबाचं गाव आहे तर माझ गाव आहे, मी काही भेट नाही. कानात सांगलं म्हटलं देवा पहिलेच तर लग्न होऊन नाही राहिले. मी गरीबाचा पोरी आहे. माये झालं टिकू दे. आणि तुले जर हे भोपी म्हणून लागत असेल हे तू घे, पण मले दुसरी करून दे. डायरेक्ट बाबा पहिल्याच दिवशी मला दुसरी करून दे. दुसऱ्या दिवशी आमच्या घरची तिले दिसली देवीले. ते देवी घुमता घुमता इसको भगाओ. शिळ्या तांब्याचे बावले केले. शिळ्या तांब्याचे बावले केले. मांडून पैसविले पाठ मांडून पैसविले गंध अक्षदा शृंगारिले. गंध अक्षदा शृंगारे. मना येईल ते नाव ठेविले. नाव ठेविले. येईल ते नाव ठेविले. नाव ठेविले. जगाशी लागलं वेळ. जगाशी लागलं वेळ. जगाशी लागलं वेळ. या जगाशी लागलं वेळ. जगाशी लागलं वेळ. या जगाशी लागलं वेळ. या जगाशी लागलं वेळ. या जगाशी लागलं शिड्या तांब्याचे बावले केले. सारखं करा. आमचे संत म्हणतात याचे नांदी लागू नका. आम्ही एका विठोबाले देव म्हणू. त्यालेच त्याचंच नाव घेऊ. त्यालेच मागू. एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. मग का हो तुकोबा एका विठोबालेच म्हणा. हो मग आमचे कुडीचे कुळदैवत सोडून द्याव काय. नाही नाही. आणि तुम्ही जर दुसऱ्याला देव म्हटलं तर असं होणार नाही. बरं म्हटलं तर कारण काही लोक बोलतात तसे वागत नाहीत. निवडणूकच्या अगदी पहा तुम्ही मजाच येते. बोलतात काय करतात काय. याचा चहा पितात त्याची दारू पितात. हो आणि तिसऱ्यालाच देतात. हो लय बावन्न लोक असतात. मला काही घेणं देणं नसे. पण यंदा या कोरोनाच्यानं घरी होतो. मग मी जाऊ हिंड्याले पाय जावा काय मारा. आपले संबंध कसे. तुम्ही आमच्या दारी जागरी टेन्शन घेऊ नका. आजच गुलाल घ्या मला म्हणे. हो आजच घ्या म्हणे गुलाल. मी निघलो. मला दुसऱ्यानं पाहिलं ते दुसरे घुसले. अरे काय म्हणे साधू. साधू म्हणे बा पाय जा आपल्या घरच्या उभ्या त्याला मध ऐकशील त्याचं. साधूले गाव नाही चालवता येत. मग साधूनं भजन करा. ऐकू नको. तो म्हणे मी कुठे ऐकतो रे. साधूले मत देतो का म्हणे. मग तू टेन्शन घेऊ नको. आजच फटाके फोड म्हणे. मले म्हणे गुलाल घेऊन त्याले म्हणे फटाके फोड. मी ऐकून राहिलो. मी त्याला बाहेर येऊ दिलं मग गेलो. म्हटलं का रे मला गुलाल घ्या सांगतो त्याला फटाके फोडायला सांगतो. तुझ्या मनात काय आहे. बुवाजी टेन्शन घेऊ नका. म्हटलं काय मागच्या बारीनं माई बायको याच्याच घरानं पाळली.
हो त्याचा यंदा बजेटच बसवतो. लोक बोलतात काय करतात काय. तुकोबार आहे म्हणलं आम्ही तशी नाही, आम्ही जे बोललो तेच करू. जर दुसरं काही केलं त्यासाठी सदा सांगतो दुसरं चरण. तरी हे हो का सतखंड 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 तरी कृपा हे ठिकाण तरी हे हो का सतखंड पडो झडो नियारांग पडो झडो नियारांग तरी हे हो का सतखंड तरी हे हो का सतखंड तरी हे हो का सतखंड तरी हे हो का एकापेक्षा एक काम चालू आहे. या बाबाचं नाव काय शेवटच्या? उद्धव बाबा. त्यांचं राहिला आवाज ऐकायचा. आता तुमचं ऐक. जास्त टाइम नाही राहिला, 10 मिनिट राहिले. तरी हे हो का शतखंड पडो झडो नियारान. काव महाराज दुसऱ्याला देव म्हणू नये, नाही दुसऱ्याचं नावही नाही घेसान, नाही. मग आम्ही सगळे देव सोडून द्याव काय? पर्यायी आसरा पर्याय खंडोबा आमचे कुळदैवतच सोडून द्याव काय? हो देवा सोडून द्या. असं भगवान श्रीकृष्णाच्या घरात खंडोबाची पूजा झाली, कुळदैवत सोडले नाही, आपणही सोडू नये. मी तुम्हाला दृष्टांतानं सांगतो. पतिव्रता बाई. पतिव्रता कोणाले म्हणतात आई? मावल्या हो. पतिव्रता कोणाले म्हणतात? म्हणतात मोबाईल पाहून राहिल्या. पतिव्रता कोणाले म्हणतात? जे कधीच पतीचं ऐकत नाही ते. दुःशीलो दुर्भगो वृद्धो जडो रोग्य धनो पिवा पती स्त्री भिरण हातव्य पतिव्रता. एवढा सांगायला टाइम नाही मला. अजून एखादी आपती येईन. नाही तारीख घेतली तर मी फोन करीन, मला घ्यावा यंदा चाल. ऐका. समस्त ग्रामस्थ मंडळी वेलतुरा तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली.